भाजपच्या प्रसाद लाड यांना जरांगेंनी निमंत्रण दिलेलं आहे। मराठ्यांचे प्रश्न सोडवणार लाड यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। लाड यांची चातकासारखी वाट पाहतोय असं जरांगेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। लाड यांनी चर्चेमधून प्रश्न सोडवावेत असंही जरांगेंनी म्हटलंय। प्रसाद लाड यांनी 23 मे पर्यंत अंतरवालीमध्ये यावं, मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत। आंदोलनापूर्वीच जरांगेंकडून चर्चेचं निमंत्रण देण्यात आलंय। बैठक लावा, अंतरवालीमध्ये चर्चेसाठी जाणार असं लाड म्हणाले। मी आत्तापर्यंत कोणालाही बोलवलेलं कधीच नाही, पण या माणसात या लाडभाऊमध्ये आम्हाला तळमळ दिसली, समाजाविषयीची, समाजाच्या लेकराविषयी तळतळ दिसली, म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही या, पण 23 तारखेच्या आत या, 23 मेच्या आत या। कारण 100% आता आम्ही तुमच्याकडे अपेक्षेने आणि आशेने बघायला, जसा चातक पावसाची वाट बघतो एका थेंबाची, तशी आम्ही चातकाप्रमाणे आता लाडभाऊ तुमची वाट बघतोय। अंतरवाली सन्मानानं तुम्हाला बोलवते, मराठा समाज तुम्हाला सन्मानानं बोलवतो। तुम्ही बोलल्यापासून मी तुम्हाला निमंत्रण दिलंय, मी कधीच निमंत्रण देत नाही। हे मराठ्यांचं निमंत्रण तुम्ही कधीही डावलू नका। दादांबरोबर जर दादांचे कुठले प्रश्न असतील तर मी बैठकीला यायला तयार आहे। आपण चर्चा केली पाहिजे, चर्चा करून देवेंद्रजींपर्यंत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढून हा मार्ग कुठेतरी संपवला पाहिजे। तुम्ही 30 जूनपासून आंदोलन करणार, उपोषण करणार, मराठा समाजाचे तुम्ही नेते आहात, हिरो आहात। तुमच्यामुळे समाजाला आरक्षण मिळालं, समाजाचा फायदा झाला, हे आम्ही कुठेही डावलत नाही आहोत। त्या महाराष्ट्राला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न कृपया आपण मराठा समाजाला पुढे करून करू नये, ही माझी तुम्हाला विनंती आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला नम्र आवाहन करतो, नम्र विनंती करतो, आपले प्रश्न असतील मी पुढाकार घेतो, मी तुम्हाला भेटतो, तुम्ही देवेंद्रजींबरोबरची बैठक मी लावून देतो। त्याच्यानंतर जर नाही प्रश्न सुटले तर तुम्ही आंदोलन केलं तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत।